हॅलो गाईज, खूप बंदरची आपण कटिंग करायला चाललो आहे. सांगायचं नाही का आपल्या ऑडियन्स. हॅलो गाईज, खूप दिवसानंतर वेलकम बॅक आमच्या ब्लॉग. तर आज हे बंदरची आपण कटिंग करायला चाललो आहे. कटिंगचं दुकानच बंद आहे म्हणते ना. मग काऊन मग कसं हो आता आणि थोडासा किराणा पण घ्यायचा आहे सुपर बाजार मधून, म्हणून मी यांच्या मागा लागली. मी पण येतो म्हटलं. मग नंतर काही किराणा भरायला नाही भेटत आणि वैभवले काही समजत नाही काय घ्यायचं काय नाही, तर म्हणून मी आता सगळं सामान घेऊन घेतो. चला आता जाऊ काय होते तर. पण गाडी आपली पारोले कधी टाकतं धुवाले. यांचे सगळे कटिंगचे दुकानं बंद आहे. तर पा कसे सगळ्यांना फोन लावू या म्हणते. आजच्या दिवस कटिंग करून द्या म्हणते. यांना खूप अर्जंट आहे आजच करणं. ना आपली गाडी पा किती खराब झालेली आहे. आता धुवून आणणार आहे थोड्या वेळात. तिला मस्त छान दिसते. मग वैभव काही काळजी नाही घेत गाडीची. पूर्ण धूळ झाली पा. किती 200 रुपये जास्त देतो पण पा. आता आमच्या इकडे लग्न चालू आहे. तर आता आम्ही यांचं स्वेटर घ्यायसाठी आलेलो आहे. हे फायनल झालं आहे स्वेटर. तर तुम्हाला पण कमी पैशात स्वेटर घ्यायचे असेल तर तुम्ही आझाद मैदान इथे येऊ शकता यांच्या शॉपमध्ये. आणि हे आहे आपल्या यवतमाळातच येते आणि यांच्या शॉपचं नाव आहे महाराष्ट्र स्वेटर मार्केट. महाराष्ट्र स्वेटर मार्केट. इथे या आणि घेऊ शकता तुम्ही. पहिले रागानं पाहत होते आणि काऊन पाहत होते सांग. मग फ्रूट घ्यायला गेली तर सांगायचं नाही का आपल्या ऑडियन्सले का माझ्या फेवरेट फ्रूट घ्यायला गेली तू बा. मी ना आता नाही का जाम घेतलाय. गावरानी जाम. खाऊन पण दाखव ना. खाऊन नाही दाखवत, धुवा लागते. आणि हे डाळिंब. तर आता चाललो आम्ही घरी, कारण की घरी नाही, मी घरी सलूनला जात आहे. हो चला मग सलूनला जाऊ आणि मग कानी सामान घ्यायला जाऊ. का कायचं सामान आता डाळ घे. हो घेऊ ते तिथं घेऊ आपल्या रोडवर. कुठं रोडवर आपल्या तिथं भेटत नाही, इकडे भेटते. आता यांचे हेअर वॉश चालू आहे. आता यांचे कपडे गाडीतच विसरलो आम्ही. घरी आलेलो आहे आणि यांनी आता हे का पकडला. आता एवढं सामान घेतलेलं आहे आम्ही ना. मस्त आता तेलाचा पिपाय घेतलेला आहे. खूप दिवस तेल आणायचं काम नाही. आणि सामान पण घेतलं सगळं. आता मी भरपूर करून ठेवून देतो. थोडंसं आता मेसीचं घर झालं आहे, त्याला बरोबर करतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वैभव गेला आहे अर्जंटमध्ये बाहेर, कारण की दवाखान्याचं काम होतं एका वहिनीचं. म्हणजे वहिनीला न्यायचं होतं दवाखान्यात, म्हणून फास्टमध्ये गेले यांनी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता माझी डिलिव्हरी खूप जवळ आलेली आहे. उद्याचा खूप सरप्राईजमध्ये ब्लॉग आहे. म्हणजे सरप्राईज म्हणजे खूप मोठं सरप्राईज. तर बस उद्या ब्लॉग काढतो आम्ही, ते तुम्हाला उद्याच समजन. तर आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही वाट बघा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता माझ्या पूर्ण 9 मंथची जे प्रेग्नेन्सी आहे ते तुम्ही रोज बघू शकताल, कारण की मी आता रोज ब्लॉग काढणार आहे. वैभव तर काही नाही, नुसतं एक दिवस करते नाही, एक दिवस काही करत नाही, म्हणून आता मीच करणार आहे डिलिव्हरीपर्यंत ब्लॉग. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.